हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मजेत ना? आणि मजेतच असायला हवं. तर चला, आजच्या दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सगळ्यांच्या आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, आजचा ब्लॉग करूया सुरू. आणि आजचा ब्लॉग ना खूप असा स्पेशल आहे, कारण की पुन्हा एकदा जायचं होतं मॉलमध्ये खरेदीसाठी. आणि एवढ्यात ना आता सारखं ये जात चाललेलं आहे, म्हणजे मार्केटला सारखं जाणं येणं, किंवा आता कसं नवीनच पोस्टिंग झाली आणि नवीनच इथं सेटल व्हायचं काम चाललंय. अजून काय एवढे दिवस पण नाही झाले आणि जसं लक्षात येत आहे ना तसं आता जावं लागते. म्हणजे हे आणायचं ते आणायचं, किंवा क्वार्टरसाठी नवीन खरेदी करायची, किंवा भांडे आणायचे, किंवा काही पण आणायचं जे लक्षात येत आहे, जे काही म्हणजे वस्तूंची गरज लागते आणि वाटते आता म्हणजे त्या घ्यावाच लागतील, तर त्याच वस्तू घ्यायच्यात आता. आणि त्यासाठीच म्हणजे मॉलला जायचे. आणि त्याचबरोबर ना फौजींना सुद्धा म्हणजे ना, म्हणजे त्यांच्या ओळखीच्या साहेबांनी काल ते डेटमध्ये गेले होते, तर त्यांना काही शॉपिंग करून आणायला सांगितलेली. म्हणजेच आहे ना, त्यांना ज्या वस्तूंची जास्त गरज लागते ना ते सांगितले त्यांच्या कामातल्या काही, तर ते सुद्धा घ्यायचे होते. तर ते म्हटले चला तुम्हाला पण नेतो, फिरून आणतो. आणि त्याचबरोबर ना मला घरात पण काही जे लागतंय ना, मी त्याची पण एक लिस्ट करूनच घेतलेली आहे, म्हणजे लागते ते आता मला घ्यायला. पण आरू कशी सोबत नेली ना, जे मी लक्षात ठेवून घेतलंय ना ते पण माझ्या लक्षातून जातं. यामुळं मी काय केलं, ह्या वेळेला लिहूनच घेतलं एका कागदावर. आता मी तिथं जाऊन म्हणजे बघते आता जे भेटन ते भेटन. आणि बाकीचं आहे ना, इथं मंगळवारचा मोठा बाजार भरतात म्हणतात, तर नाहीतर मग फौजींना सांगणं आणायला, कारण की गाडी वगैरे काही घरून आणलेली नाहीये इकडं. यामुळं पाय पाय जावं लागतं डायरेक्ट ऑटोनी. आणि यार म्हणजे लेकरासोबत घेऊन जाणं ना जरा मुश्किलच आहे. मार्केट एवढं लांब नाही, पण थोडंफार तर आहेच ना लांब. आणि रात्री इथं कसं 4:30लाच दिवस मावळतो, एकदम अंधार होतोय डायरेक्ट 6 वाजता. त्यामुळं ना रात्रीचं एवढं बरोबर पण वाटत नाही. आणि त्याचबरोबर दुकान सुद्धा 8 वाजता सगळे असे एकदम बंद झालेलेच असतात जवळजवळ. यामुळं ना म्हणजे लवकरच जावं लागन आणि लवकरच यावं लागन. तर चला आता म्हणजे ना जाऊ आता मार्केटला, म्हणजे आता मॉलमध्ये जाऊ, मग नंतर बघू जे भेटतंय ते, नाहीतर मग फौजींनाच आणायला लावीन डायरेक्ट नंतर. आणि आरू पण कुठपर्यंत साथ देते शॉपिंग करण्यासाठी ते पण पाहावं लागन, म्हणजे मेन तर तेच आहे. आणि आता बघते आता. तर चला आजचा ब्लॉग करूया सुरू. तर चला आता म्हणजे ना पोहोचलो पण होतो एकदाचं मॉलमध्ये. आणि मी काय ड्रेस वगैरे चेंज करत काही बसलेच नाही घरी, कारण की फौजींनाच ऑफिसवरून यायला वाजले होते 5. आणि त्यानंतर म्हणजे अचानकच ते म्हटले की चला यायचं असलं तर म्हणजे मॉलला. तर मग आम्ही पण घाईघाई निघलो होतो. ड्रेस वगैरे काही चेंज केला नाही मी. आणि आरूलाच फक्त आहे ना स्वेटर वगैरे घालून घेतलं, कारण की थंडी तर अजून इकडं आहेच. म्हणजे मला एक आश्चर्य वाटतंय, कारण की फेब्रुवारी महिना आहे आणि इकडं तर अजून थंडीच चालू आहे अजून पण. इकडचं म्हणजे ना सगळ्या म्हणजे शेजारी वगैरे म्हणतात की ज्यावेळी थंडीचा मोसम होता ना त्यावेळी इकडं थंडी बिलकुल नव्हती, आणि आता जेव्हा गरमीचा मोसम सुरू झाला ना त्यावेळीच थंडी लागायला लागली. म्हणजे उरपाटच आहे. आता इकडे आहे ना म्हणजे खरंच नागालँडच्या वातावरणाचं ना आपण सांगूच शकत नाही. कधी पण उठून सुटून पाऊस येतोय, कधी पण ऊन पडतं, किंवा अचानकच धुईचं वातावरण, किंवा थंडी तर अजून पण खूपच आहे. स्वेटर वगैरे घालून तयारच राहावं लागते. मी सुद्धा आहे ना जॅकेट घालून आले होते वरून, आणि आरूला स्वेटर घातलंच होतं पहिल्यांदा, कारण की सर्दी वगैरे नको व्हायला, गार वाफा लागतात येता जाता यामुळं. तर मी काही तशीच आले होते, कारण की ड्रेस वगैरे चांगला होता पहिल्याच अंगावर. यामुळं म्हटलं आता नको चेंज करत बसायला, पुन्हा वेळ होईल घरी येण्यासाठी. आणि इकडं तर दिवस तर जातोय 4:30लाच म्हणजे मावळून. त्यापेक्षा ना म्हणजे आता म्हटलं लवकरच निघू, कारण की पुन्हा घरी यायला उशीर नको व्हायला, म्हणजेच अंधार नको पडायला, बाकीचं काही नाही. आणि म्हणजे इकडं आहे ना लवकरच 8 वाजता सगळी दुकानं वगैरे बंद होऊन जातात. यामुळं घाईघाईच निघलो होतो. आणि अजून काय आहे ना गाडीसुद्धा आणलेली नाही आहे, कारण की इकडे आहे ना म्हणतात गाडी लई चोरी जाती. यामुळं आणि मार्केटमध्ये गाडी लावण्याची एवढी सोय पण नाही आहे. त्यामुळं ना अजून तरी काय आणली नाही. आता बघू इथून पुढं, जर नाही जे ॲडजस्ट झालं ना बिलकुलच तर आणावीच लागन, नाही तर मग इकडंच बघू थोडंफार, म्हणजे सेकंड हँड भेटली तर तीच घेऊन टाकणार. तर आता मस्तपैकी आलो पण होतो मॉलमध्ये. आणि आरूला ना आमच्या मॉलमध्ये आलं ना सगळ्यात तिचं फेवरेट म्हणजे आहे ना या ट्रॉली बॅगमध्ये बसणं, म्हणजे हँडबॅगमध्ये बसणं, एवढंच तिचं आहे ना फेवरेट आहे सगळ्यात जास्त शॉपिंग करताना. मागच्या वेळी ते बसवलं नव्हतं, पण यावेळी ना होती तिथं पाहिली. आणि फौजींनी तिला आहे ना मागच्या वेळी तिने ना खूप वैताग दिला होता आम्हाला, म्हणजे मॉलमध्ये शॉपिंगला आलतो तेव्हा. तर यावेळी ना फौजींनी तिला आहे ना एकदम स्ट्रिक्ट वॉर्निंगच देऊन आणलं होतं, म्हणजे तिला आपलं सांगितलं नाही का की आरू तिथे गेलं नाही अडवणी वगैरे करू नको, शॉपिंग करू द्या आम्हाला असं. कारण की आता हाणून मारून त्या लेकराला कळत नाही, कारण की ते जास्त चिडचिड करतात उलटं.
त्यामुळं ना आता गोडीच सांगून बघितलं तर त्याचा फरक भरपूर पडला होता तिच्यावर. तर आहे ना सगळ्यात मेन म्हणजे ना हे आरूला घेतलं होतं पहिल्यांदा. मी पहिल्याच व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं की म्हणजे पेन आणि म्हणजे ही एक बोर्ड आहे लहान मुलांना लिहिण्यासाठी, छान आहे मस्त असा. तर तो सुद्धा सांगितला होता म्हणजे त्यांच्या साहेबांनी त्यांच्या लहान मुलासाठी सांगितला होता की त्यांना म्हणजे आवडला होता. ते म्हटले छान आहे आणि त्यावर कसं म्हणजे ऑप्शन पण आहे आपल्याला जे लिहिलेलं आहे ना लहान लेकरांनी ते खोडण्यासाठी. तर वेस्ट काही जात नाही आणि खराब पण होत नाही लवकर, यामुळं ते सुद्धा घेतलं. आणि अजून पण त्यांनी फोनवर लिस्टच आणली होती करून अजून काय घ्यायचे, तर ते सुद्धा आठवत होतं. आणि आरूला बऱ्यापैकी ना आता यावेळी तिने काहीच त्रास दिला नव्हता. तर वरती पायऱ्या चढून जायचं होतं ना, यामुळं आहे ना म्हणजे जी ट्रॉली बॅग होती ना ती खालीच ठेवली होती आम्ही. आणि आता वरती आलो होतो, म्हटलं आरूसाठी काही जर भेटले कपडेच म्हणजे वापरण्यासाठी ना थंडीचे तर ते बघू. आणि मला सगळ्यात जास्त फेवरेट म्हणजे ना फ्रॉक इतक्या आवडल्या ना, खूप साऱ्या फ्रॉक्स होत्या तिथं. पण रोजी म्हणले की नाही फ्रॉक्स नाही घ्यायच्या कारण की थंडी पण आहे. आणि पहिल्यांदाच ना आरूला फ्रॉक घालण्यासाठी ना बिलकुल आवडत नाही तिला फ्रॉकी, काय माहीत पण लहानपणापासून ना तिला ॲलर्जीच आहे त्या फ्रॉकींची. आणि मला तर इतकी हाऊस होती ना, म्हणजे मी म्हणायची मला मुलगी झाली ना मी तिला अशी फ्रॉक घेईन तशी फ्रॉक घेईन. सगळ्या कपड्यांपेक्षा ना मला फ्रॉक्स म्हणजे ना जास्त आवडतात मुलींना घातल्यावर. पण आमच्या आरू मॅडमला बिलकुल आवडत नाही. यामुळं ना म्हणजे आता कसं लेकरांच्या आवडीनुसारच आपल्याला त्यांना कपडे पण घालावं लागत असतात. तर आता तिच्यानुसारच घालते मी. तिला सगळं जास्त आहे ना, मुलगी आहे पण तिला मुलांसारखे कपडे आवडतात सगळ्यात जास्त घालायला. पॅन्ट आणि शर्ट बास, बिलकुल काहीच नाही आवडत. एकदम मुलांसारखीच राहते ती अजून पण, मुलीसारखी तर बिलकुल नाही आहे. तर मी आहे ना तिकडून येताना गावाकडून ना फौजी मला म्हटले की आता उन्हाळा लागन तिकडे गेल्यावर तर थंडीच्या कपड्यांची गरज नाही पडणार. त्यामुळं मी आणले होते उन्हाळ्यानुसार कपडे, म्हणजे आपले पातळ असे नाही का. तर एवढे थंडीचे मी आणले नव्हते. तर आता थंडी वाजते ना, तर त्यामुळं ना आरूला मस्त अशा पॅन्ट्स वगैरे म्हणजे बघत होतो अशा जाड पाहिजे होत्या, जेणेकरून म्हणजे रात्री कसं थंडी पण वाजत नाही काही नाही आणि तिची चिडचिड पण होत नाही. त्याचबरोबर ना थोडी तिला म्हणजे आता हाईट पण वाढत चालते लेकरांची दिवसेंदिवस ना. तर त्या पॅन्ट थोड्या आहे ना तिला आपऱ्या पण झाल्या होत्या म्हणजे मी आणलेल्या बऱ्यापैकी, कारण की धुतलं ना तर सुती असतात ना ते तर त्या आकसून जातात. यामुळं ना चांगल्या क्वालिटीच्या बघितल्या, म्हणलं एकदाच घेऊ पण चांगल्या क्वालिटीच्या घेता येतात, पैसे जाई नका. तर यामुळं ना मस्त अशा ना 2-3 पॅन्टी घेतल्या तिला अशा चांगल्या, आणि सूत पण चांगलं बघून घेतलं म्हणजे थंडीच्या वातावरणानुसार असं घालता येईन अशा घेतल्या. तर मस्त होत्या आणि कलर पण इतके छान होते ना, त्यामुळं त्या घेतल्या. आणि कधी पण कपडे घ्यायला गेलं ना मला म्हणजे कोणाला पण, आता तुमच्यासोबत पण असंच होतं सण की आपण जेव्हा आपल्यासाठी कपडे बघतोत ना त्यावेळी म्हणजे आपल्यापेक्षा ना लहान लेकरांचेच कपडे इतके म्हणजे अट्रॅक्टिव्ह वाटतात ना, छान छान, त्यामध्ये कलर्स पण इतके छान असतात ना. तर माझ्यासोबत पण तसंच होतं. मी म्हणजे ना मला कधी कपडे घ्यायला गेले ना, आता मला तर घ्यायचेच होतं थोडंफार काही, पण मी आरूचे बघितले ना तर मला असं वाटत होतं म्हणजे मी तिचेच सारखे कपडे घेत बसले, मला सोडून दिले घ्यायचे आणि तिचंच बरंच काही घेतलं, शर्ट्स आणि पॅन्टीज वगैरे. त्याचबरोबर म्हणजे मला तर घ्यायचे होते वापरण्यासाठी, पण मी कॅन्सल केलं कारण की म्हटलं आता गावाकडून तर एवढी सारी शॉपिंग करून आणलेली आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा ना त्या कपड्यांचा म्हणजे ना वापर झाला पाहिजे, नाही तर उगाच वेस्ट कशाला म्हणजे पैसे जायला. आणि मी आता मनात ठरवलेलं आहे म्हणजे ज्या वस्तूंची गरज आहे ना तर तेच घ्यायचे, कपडे असू नाही तर दुसऱ्या वस्तू असू. कारण की म्हणजे आपलं बायकांचं कसं असतं, आपण घ्यायला जातो एक आणि घेऊन येतो एक, ही प्रत्येकी सोबत होत असतं. आणि म्हणजे कपडे त्या सगळ्यात मेन म्हणजे ना कपडे साड्या हे जर पाहिलं ना म्हणजे माणसाचं मन तर लईच पाकळतं, म्हणजे हे घेऊ का ते घेऊ का हे घेऊ. म्हणजे यामुळं ना मी ना आता काय केलं तर म्हणजे ज्या वस्तूंची गरज आहे तेच घेतलं. आणि सगळ्यात मेन म्हणजे ना आरूलाच पाहिजे होते थंडीसाठी कपडे, तर तेच आणले होते मी, मला काही घेतलं नाही. म्हटलं जेव्हा गरज लागेल ना तेव्हाच घेता येईल, आता तर कायमचेच इथं आहेत. आणि सगळ्यात मेन म्हणजे ना जे किचनसाठी वस्तू लागतात ना त्याच घेतल्या पाहिजे. आणि मागंसुद्धा मी अशीच मॉलमध्ये आले आणि तवा वगैरे म्हणजे मी तेव्हा असं नाही पाहिलं नव्हता, पाहिलं होतं, पण काय होते की म्हणजे जेवढ्यापर्यंत आपल्याला पाहिजे ना ते म्हणजे किंमत जरा जास्तच आहे, तशी क्वालिटी पण छान आहे किमतीसारखीच. पण तरी पण ना मला म्हणजे वेगळा पाहिजे होता, कारण की हा डोसा वगैरे बनवण्यासाठी म्हणजे सगळ्यात मेन म्हणजे चांगलाच आहे तो आणि क्वालिटी पण छान होती त्याची. पण ते डोसा बनवण्यासाठी होते सगळे काही
कर्तव्य ना तसेच होते, मला जसं पाहिजे तसा नव्हता. आणि एक तर असे होते की म्हणजे जे मला म्हणजे ऑलरेडी माझ्याकडे जो आहे ना तसेच होते. तर तो गॅसवर तर चालतो पण शेगडीवर तर काही चालत नाही, कारण की मग तो हालतोय सारखा नाही का, चपाती वगैरे केली किंवा काही पण करायचं म्हणलं ना तर सारखा हालतोय. तर मला आहे ना ते म्हणजे आपल्या शेगडीनुसार पाहिजे होता तवा, त्यानुसार तर तो नाहीच भेटला मला आत्तापर्यंत. आता कधी भेटतोय काय माहीत. आणि सगळ्यात मेन म्हणजे ना इथं होते आरूसाठी खूप खेळणे होते, सगळ्या डॉल्स, त्याचबरोबर म्हणजे लहान मुलांसाठी नाही का सायकल्स वगैरे जे नाही ते होतं. आणि आमच्या आरूला ना आता म्हणजे असं झालं की आता मी इथून काय घेऊ आणि काय नाही ती अशी येड्यासारखी झाली पार. पहिल्यांदा आहे ना छान राहिली पण नंतर लागली होती करायला लगेच. आणि हे ना मस्त असे चहासाठी मस्त असे कप होते नाही का, म्हणजे थर्मासारखे, जसं की यामध्ये ना चहा वगैरे काही थंड वगैरे होत नाही लवकर, यामुळं ते पाहत होते मी. पण तो काही घेतला नाही लगेच, कारण की त्याची प्राईस जरा आपल्या म्हणजे पेक्षा जरा खूपच जास्त होती. आता तुम्ही सगळं म्हणता की ही किती चिकाटसारखी राहती नाही का, म्हणजे घेत नाही असं तसं, प्राईस लय जास्त आहे यामुळं. तर असं काही नाही, म्हणजे जी वस्तू आपल्याकडे आहे ना ती उगाचच कशाला डबल डबल घेत बसायची, किंवा चांगलंच आहे का आपल्या अंगात म्हणजे चिकाटे आहे तर तेच. आणि तो गुण प्रत्येकाच्या अंगात पाहिजेच, कारण की यांनीच म्हणजे थोडं थोडं करता आपला संसार कुठं वाढत चालतो किंवा काहीतरी हातभार लागतो त्याला. तर मला त्यात काही वेगळं काही वाटत नाही. आणि मी पहिल्यापासूनच आहे ती, लग्न झाले म्हणजे असं नाही आत्तापासून, तर ते लग्नाच्या अगोदरपासून हा चिकाटी म्हणजे गुण आहेच तो माझ्यात. मला सगळेच म्हणतात घरचे, तू खूप चिकाट आहे आणि तू खूप असं करती, तू खूप बारीक बघती असं तसं. पण ते आवडतो मला, माझं म्हणजे माझ्यातला गुण आहे तो. तुम्हाला आवडतो काय नाही वाटत त्याचं एवढं, कारण की चांगलंच आहे. म्हणजे चिकाटीने केलं तरच काहीतरी थोडं थोडं करता म्हणतात ना, थेंबे थेंबे तळस असते. तर तसं काही होतं आपल्या संसारात पण, हेच म्हणजे मन आपली लागू होती. तर मी पण तसंच काही करते. आणि म्हणजे कसं आता लहान लेकरू झालं ना त्यानंतर भरपूर अशा जबाबदाऱ्या अंगावर पण पडतात, त्याचबरोबर खर्च पण वाढतो. यामुळं काही गोष्टी ना आतापासूनच विचार केला तर चांगल्या असतात, म्हणजे पुढे जाऊन काहीतरी म्हणजे त्यांना म्हणजे योग्य असं शिक्षण किंवा काही पण देता येईन, किंवा आपण ऑफर करू शकतो काही गोष्टी. तर त्यासाठी ना आत्तापासूनच म्हणजे तयारी थोडी थोडी ठेवावी लागते, काहीतरी म्हणजे थोडं थोडं करता म्हणजे सेविंग्स करून. तर हे चांगलंच आहे. आणि ना सगळ्यात मेन म्हणजे ना आरूला आहे ना म्हणजे कुठं मॉलमध्ये गेलं ना तिचं सगळं फेवरेट, म्हणजे आता मॉलमध्ये गेलं की लिफ्टमध्ये येणं जाणं हे तिचं फेवरेट झालं आहे. आता आम्ही खाली जरी चालत असलो ना ती आम्हाला दाखवती, नाही लिफ्टनीच चला, पायऱ्याने नका चलो, लिफ्टनी चला. तिला आहे ना ते व्हायब्रेशन झालं ना खूप आवडतं त्यामध्ये जायला. तर मस्त असा आनंद घेत होती ती पण. आणि मी ते ना फ्लॉवर्स वगैरे बघितले, म्हणजे घरात आपले नाही का शोच्या वस्तू ठेवण्यासाठी ते पाहत होते, पण त्याची पण जरा प्राईस जरा खूपच जास्त होती. तर इथं म्हणजे ना प्रत्येक मंगळवारी चांगला बाजार भरतो, असा मोठा जसा आपला गावचा बाजार असतो का तसाच. तर फौजी म्हटले की तिथं जाईन एक वेळी तुम्हाला घेऊन, तर तिथं आपल्या म्हणजे आपल्या किमतीत आपण जसं घेतोत ना तसं प्रत्येक वस्तू भेटून जाते. तर म्हटलं चालेल. आणि मला आहे ना इथं सगळ्यात मेन म्हणजे ना पोळी ठेवण्यासाठी, म्हणजे चपात्या वगैरे ठेवण्यासाठी ना डब्बा पाहिजे होता, म्हणजे ज्यामध्ये थंड वगैरे होत नाही ना चपाती लवकर, यासाठी. ऑलरेडी माझ्याकडे म्हणजे एक आहे पण तो प्लॅस्टिकचा आपला साधाच आहे नाही का. आणि असंच घ्यायचं होतं, तर म्हणजे मी ऑलरेडी तो एक घेतला पण होता, पण असंच आहे ना एक पोस्टिंग आली होती बहुतेक कोणाची तरी राजस्थानमध्ये, आणि मी तो घेतलेला डब्बा म्हणजे नाही का ऐनवेळी नाही का त्यांना ना गिफ्ट म्हणून दिला होता पॅक करून. तर माझ्याकडे काही राहिला नव्हता, तर तेच बघत होतं पण तो काही सापडत नव्हता. म्हणजे ते डबे होते पण ते भाजी वगैरे काढून ठेवण्यासाठी किंवा राईस वगैरे काढून ठेवण्यासाठी त्यासाठी वापरले जाणारे होते. तर तो काय मला भेटला नाही. आज पण हिंडून हिंडून पाहिलं तर भेटला नाही. आता एक वेळी ना म्हणजे फौजीत जातील निवांत आणि म्हणजे तेच बघून येतील, कारण की ज्यावेळी आम्ही जातो ना त्यावेळी ज्या गोष्टी बघायच्यात ना मेन म्हणजे घ्यायच्यात ना त्या राहूनच जात असतात. कारण की आरू मॅडमची आमची इतकी चळवळ इकडं तिकडे हे उचल ते उचल सारखं चालूच असतं ना, त्यामुळं जे काय डोक्यात आहे ना घ्यायचं ते पण विसरून जातं माणूस. तर आता आहे ना म्हणजे ते बघते ना आता जाऊन, तर त्यावेळीच येतील घेऊन निवांत. आणि आरू आमची आहे ना खूप मस्त अशी एन्जॉय करत होती या बॅग म्हणजे ट्रॉलीमध्ये बसून. तर मस्त असं वरती जा खाली म्हणजे जिना नव्हता, एक मस्त असं आहे ना स्मूथ असंच फरशी होती, पण खाली जा वरती असं फर्स्ट सेकंड थर्ड असं फोर्थ असे फ्लोअर्स होते नाही का, म्हणजे खाली जा वर यायला असे.
तर त्याने जात येत होतो. काही ठिकाणी लिफ्ट वगैरे काम करत नव्हती असं तर. आणि मला आहे ना डोशासाठी सुद्धा भांडं पाहिजे होतं, म्हणजे नाही का, तर डोसे बनवण्यासाठी, इडली डोसा वगैरे काही असं. तर ते माझ्यासाठी नाही आहे, म्हणजे मी अजून काही घरी ट्राय पण नाही केलेलं. पण मला पण आवडतात आणि फौजींना पण आवडतात इडली डोसा खूप. आणि आरू पण कशी आता खाण्याजोगी झाली, आता 2 वर्ष झालेत तिला ना कंप्लीट. तर तिने पण खाल्लं पाहिजे, म्हणजे चांगलंच आहे तिच्यासाठी सुद्धा असं काहीतरी नवीन ट्राय केलं तर. आणि सारखं नाही, पण आपलं 10-15 दिवसातून बनवलं तर छान वाटतात काहीतरी वेगळं. तर ते सुद्धा मला घ्यायचं होतं, तर ते एक घेऊन टाकलं मी इडली डोशाचं भांडं. कारण की ते मेन आहे आणि मला पण खूप आवडती. आणि लई दिवसातून चाललं होतं की घेईन आत्ता घेईन मग घेईन. तर ते एकदाच घेऊनच टाकलं. आणि प्रत्येक ठिकाणी ना आरूला असं म्हणजे ट्रॉलीमध्ये बसून फिरवणं काही शक्य नव्हतं. यामुळं ना एका ठिकाणी ट्रॉली लावून सगळं काही सामान वगैरे घेणं म्हणजे ना म्हणजे सोपं होईल. यामुळं काही ठिकाणी आहे ना खालीच ठेवून देत होतो, कारण की पायऱ्यानी आहे ना वरती घेऊन जाणं शक्य नाही. आणि आम्ही तर घेतलं होतं ट्रॉली, कारण की आरूला त्यामध्ये आवडतं ना फिरायला यामुळं. तर सगळ्यात मेन आहे ना म्हणजे ते जे स्केचबोर्ड म्हणते ती, जो लिहिण्याचा बोर्ड आहे ना तो एक घेतला होता. त्याचबरोबर म्हणजे डोशाचा एक तवा होता, तो एक घेतला होता. अजून पण आहे ना छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या होत्या. त्याचबरोबर बिलिंग पास करायला गेलो खालच्या फ्लोअरला, तर तिथं होत नव्हतं. तर पुन्हा तो कुटाणा झाला, म्हणजे वरती गेलो खाली आलो. तर खूप हिंडणं झालं आज आहे ना वर खाली. आणि इथे ना जेवणासाठी ताट बघत होतो तर आम्ही, नाही का. तर मस्त असं होतं, म्हणजे प्रत्येक म्हणजे ना डिशमध्ये ना असे कप्पे पण होते. आणि आता कसं म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी आहेत पण स्टीलचे ताटं किंवा वाट्या वगैरे भरपूर आहे. मी घरून पण आता येताना ना थोडंफार आणलं होतं संगच. ताटल्या आणल्या होत्या, त्याचबरोबर गोल वाट्या पण आणल्या होत्या, जेणेकरून आरूला त्यात खाणं सोपं जातं, नाही का, यामुळं. पण म्हणजे कोणीतरी घरी काही आलं ना म्हणजे तर बरं असतं, नाही का, त्यामध्ये जेवायला दिलं तर ते सुद्धा घेतलं. त्याचबरोबर गावावरून आलेले होते ना आता महिना, आणि 2-3 वेळा झाले मॉलमध्ये येणं. तर येता जाताना माझ्या लक्षातूनच जायचं कायम, नाही का, की तो लाह्याचा पुडा घ्यायचा होता. कारण की मी आणले होते 3 ते 4 फरसाणाचे पुडे. मी म्हटलं लाह्या आणल्या ना त्यामध्ये टाकून मस्त असं शिव पण होती त्याची तयार, नाही का. आणि कधी मधी वाटलं तर त्यात कांदा टोमॅटो वगैरे असं मिरची मीठ आणि त्याचबरोबर कोथिंबीर टाकून ना मस्त अशी भेळ पण करून खाता येते कधीतरी वाटलं नाश्त्याला. तर आत्ता ते लक्षात आलं, म्हणजे दिसलं फौजींना ना, त्यामुळं. तर तो सुद्धा एक लाह्याचा पुडा घेतला. त्याचबरोबर ना पोह्याचे सुद्धा 2 पुडे घेतले होते, कारण की नाश्त्यामध्ये ना आता दररोज तर पोहे करावं लागतात, म्हणजे दररोज नाही, कधी मधी चहा चपाती किंवा कधी तर शिरा, कधी तर पोहे, असं चालतच राहतं हे ते बदलून. पण एकदाच गेलो होतो मॉलमध्ये ना, ते एकखटीच 2 ते 3 पुढे घेऊन आलोत, कारण की सारखं काही येणं जाणं होत नाही. आणि मस्त असं होता, छान क्वालिटी पण होती त्याची. कारण की पहिल्यांदा जो आणला होता ना तो तर असा इतका वेगळा होता, कारण की पोहे करायला घेतले ना त्याचा संपूर्ण डायरेक्ट लड्डूच बनून जात होता, इतकं म्हणजे चिकट होते ते पोहे. तर मस्त क्वालिटी होती याची, मला आवडली, यामुळं तो सुद्धा घेतला. आणि सगळं काही घेतलं. आता बिलिंग पास करायला जायचं होतं, यामुळे ना म्हणजे ना लिफ्ट पाहत होतो, पण लिफ्टचा काहीतरी इश्यूज झालता इथं, नाही का, म्हणजे चालू बंद होत नव्हती. एक बंदच होती आणि एक होती चालू, मग तिच्यात गेलो. तर काय वेळेस तर म्हणजे एक वेटनुसार असतं तिचं, म्हणजे जास्त वेट झालं तर चालत नाही असं काहीतरी. तर त्यामुळं ना आम्ही बरंच सामान पण घेतलेलं होतं. तर एकदाचं एक होती बंद, पण एकानं गेलं मग नंतर बिलिंग करायला. कारण की आहे ना खाली चालायचं म्हटलं ना लई, म्हणजे पायऱ्याने जायला लई वैताग होतो, खूप पाय दुखत आहेत. आणि आरुनी मस्त असं लिफ्टमध्ये एन्जॉय केलं. लिफ्ट चालू झाली का तिचं मस्त असं खेकाळायचं काम सुरू होतं, हसायचं मस्त असं. तर सगळं काय आहे ना सामान वगैरे घेतलं. त्याचबरोबर बिलिंग करायला गेलो तिथं मग. आणि इथं बिलिंग करायची पद्धत आहे ना म्हणजे कॉम्प्युटरवरच आहे, नाही का, प्रत्येक मॉलमध्ये तशीच असते. तर तिथंच बिलिंग करायला गेलो होतो. आणि अजूनसुद्धा इथं मास्क वापरतात म्हणजे प्रत्येकजण. तर 2 पॅन्टी घेतल्या होत्या आरूच्या, आणि त्याचबरोबर अजून दुसरं पण काही सामान घेतलं होतं ना, तर त्याचं बिलिंग करायला ठेवलं पहिल्यांदा. तर एक पॅन्ट मला असं वाटतं 100 का 150 रुपयाला होती, तशीच काहीतरी.
आणि बिलिंग करताना ना आरूला म्हणजे आता 2 ते 3 वेळा झालंय ना सारखं येणं, म्हणजे इथं मॉलमध्ये. आणि लहान लेकरांचं कसं असतं ते पूर्ण असं लक्षात ठेवतात नाही का, की हे माणूस आलंय ते बोललेलं आहे पहिल्यांदा तर असं. तर तिने सुद्धा आहे ना, आम्ही मागच्या वेळी इथं म्हणजे बिल केलं ना, तर त्या दिदीला तिने लक्षात ठेवलं होतं नाही ती तीच आहे म्हणून. तर बिल करताना सुद्धा ना ती काही गप्प बसत नव्हती, म्हणजे आपल्या मराठी भाषेत का होईना. आणि आता कसं झालं इथं येऊन अजून महिनाच झालाय, पण आता कसं शेजारी वगैरे बरेचसे काही हिंदीच आहेत ना, तर आरो पण त्यांच्या नादाने चांगली हिंदीच बोलते, हिंदी मराठी मिक्स बोलायला लागली आता ती. तर त्यांच्यासोबत ना थोडी तोडकी मोडकी हिंदी बोलत होती. आणि मस्त असं आहे ना, त्यांना बाय वगैरे करून घेतलं आणि त्यांना पण आरू इतकी छान वाटली ना, ते खूप मस्त तिला असे नाही का येता जाता हाय हॅलो करतात, आली का तू पुन्हा असं हिंदीत वगैरे बोलतात नाही का. तर मस्त अशी ओळख झाली होती. आणि ती पण तिच्या पप्पासारखीच आहे, म्हणजे तिला कुठं पण गेलं ना कधीच ओळख लागत नाही कुणासोबत पण बोलायला. तर ती असंच म्हणजे कोणासोबत पण ॲडजस्ट होऊन जाती आणि चांगल्या गप्पा पण मारायला लागती ना. तर हा एक चांगला आहे तिच्यात गुण. तिच्या पप्पा गेलेली ती माझ्यासारखी नाही, कारण की मला एवढं म्हणजे डायरेक्ट कोणासोबत बोलायला थोडं वेगळं वाटतं. तर ती मस्त अशा गप्पा करते सगळ्यांसोबत ना. तर यामुळं ना म्हणजे लहान मुलांचं कसं एखाद्याला खूप अप्रूप वाटतं नाही का, लहान आहे गड्या आणि किती छानपैकी बोलते. तर तसंच सुद्धा आहे ना, ती मस्त अशा त्यांच्यासोबत गप्पा मारत असते कायम येता जाता. तर त्यांना सुद्धा खूप म्हणजे अप्रूप वाटत होतं, एक छान वाटत होतं त्यांना पण तिच्यासोबत बोलणं. तर ते कायम बोलतात तिच्यासोबत कधी पण तिथे गेलं ना. आणि एक कॅडबरीसुद्धा दिलती त्यांनी तिला गिफ्ट अशीच खायला. तर सगळं असं म्हणजे एका ठिकाणी नाही 2 मॉल फिरावं लागले, कारण की फौजींना काही त्यांना तिकडे न्यायचं होतं ना. सायमन ते काही एका याच्यात भेटलं नाही. तर 2 ठिकाणी हिंडलो, 2 ठिकाणी शॉपिंग झाली आज आणि खूप दमल्यासारखं पण वाटत होतं. आणि मस्त असे ना इथं ब्युटी प्रोडक्ट्स पण होते, खूप छान छान होते नाही का, म्हणजे ब्रँडेड सगळे काही असं. तर तेच होतं. त्याचबरोबर आरूसाठी सुद्धा पण आम्ही काही इथे घेतलं नाही आरूसाठी, कारण की कॅन्टीनमध्ये सगळं काही भेटून जातं. म्हणजे तिला काय बेबी सोप, लोशन, त्याचबरोबर शॅम्पू हे सगळं काही कॅन्टीनमध्ये अवेलेबल असतंच लहान लेकरांचं. यामुळं मी तिथं काही घेतलं नाही. फौजीने आत्ताच आणलं होतं, मी त्याचा ब्लॉग याच्या अगोदर ना शेअर केलेला आहे तुमच्यासोबत. तर भरपूर असं एकखट्टीच आणून ठेवलं होतं त्यांनी, तर यामुळं काही घेतलं नाही मी. पण माझ्यासाठी ना मला आहे ना डेली यूजसाठी एक क्रीम पाहिजे होती, तर ती मी घेतली. ती आता कोणती आहे ना ती नंतर एका शॉर्ट्स व्हिडिओमध्ये किंवा म्हणजे दुसऱ्या काही ब्लॉगमध्ये ना मी शेअर करेन तुमच्यासोबत माझे ब्युटी प्रोडक्ट्स मी काय काय वापरते काय काय नाही तर असे. तर ते घेतलं मी. त्याचबरोबर आहे ना डेली यूजसाठी एक मास्क पण वापरत असते, डेली यूज नाही म्हणजे कधीतरी आपलं 7-8 किंवा 10-15 दिवसातून आपलं कधीतरी मास्क वगैरे लावलं तर स्किन अशी फ्रेश पण राहते, त्यामुळं ते पण एक घेतलं होतं. आणि मस्त असे ना फ्रेश व्हेजिटेबल्ससुद्धा होते तिथं, म्हणजे भाज्या वगैरे सगळं, त्याचबरोबर फ्रूट्स सगळं काही होतं. तर म्हणजे मी आहे ना त्यातले काही कांदा बटाटे वगैरे काही घेतले नाही, कारण की ते राशनमध्ये भेटतात ना यामुळं. बाकी दुसऱ्या व्हेजिटेबल्स ना थोड्या 2-4 घेतल्या होत्या, भाज्या वगैरे फ्रेश अशा घेतल्या होत्या, कारण की लगेच करता येईना अशाच, खूप दिवस ठेवून काही जमणार नाही यामुळं. आणि इथं सुद्धा आता दुसऱ्या मॉलमध्ये बिलिंग करायला गेलो, संपूर्ण असं काही घेऊन झालं. त्याचबरोबर म्हणजे पोह्याचे 2 पुडे घेतले होते, पण फौजी म्हटलं अजून एक आण जाऊन, कारण की म्हणजे एकखट्टी घेतलेलं बरं, कारण की क्वालिटी चांगली होती आणि सारखं ये जा नको व्हायला. आरूला घेऊन येणं जाणं ना खूप मुश्किल आहे तिला सांभाळणं यामुळं. तर तो सुद्धा एक ॲड केला होता, असे 3 घेतले होते. एक पोह्याचं पाकिट, त्याचबरोबर ते पहिल्या मॉलमध्ये ते पॅन्ट्स वगैरे ते काही घेतलं होतं. इथं काही राशनचंच घेतलं बरंच काही. आणि इथं सुद्धा बिल वगैरे करून घेतलं. आणि आरू कधीच एका जागेवर गप्प बसत नाही. इथं आहे ना फौजींचं बिल करायचं काम चाललं होतं आणि काहीतरी इश्यू होता, त्यामुळे ते कॉम्प्युटरवर होत नव्हतं लवकर. तर आहे ना म्हणजे त्यांचं तेच चाललं होतं बघायचं काम, तर थोडासा वेळ लागत होता ना त्याला. तर आरूचं इथं लगेच मस्ती करण्याचं काम चालू होतं, कारण की बिलिंगच्या काउंटरपाशी ना म्हणजे कॅडबरी वगैरे कायम ठेवलेल्याच राहतात. तर तिने ते बघितलं होतं ना, तिला जसं वेळ लागलं होतं मला म्हणत होती नाही कॅडबरी दे दे, पण मी काही दिली नाही तिला, कारण की ती एवढी कॅडबरी वगैरे काही खात नाही, खाती पण मी तिला देत नाही, कारण की दात वगैरे किडतात ना लवकर यामुळं. तिला चॉकलेट्स कॅडबरी याची काही सवय ठेवलेली नाही अजून यामुळं. आणि सामान आमचं इतकं झालं ना की एका पिशवीमध्ये बसतच नव्हतं, त्यामुळं दुसऱ्या याच्यात घेतलं होतं हातात काही. आणि म्हणजे मी ऑलरेडी एक पिशवी आणली होती घरून ना, ती हातात घेतला तो बोर्ड आणि बाकीचं टाकलं सगळ्या याच्यात, सगळं एका याच्यात सामान. तर ते असं आहे ना मस्त असं घेतलं आणि आता घराकडे येण्यासाठी निघलो होतो, कारण की भरपूर असा उशीर नको व्हायला यामुळं. कारण की उशीर तर नाही होत, पण अंधार तर एवढा पडतो ना, असं वाटतं जसं रात्रीचे 9-10 वाजून गेलेत पार. मला तर असंच व्हायचं नवीन नवीन आले होते तर.
तर आहे ना सगळं काही सामान वगैरे घेतलं आणि आता पुन्हा लिफ्टनी खाली जायचं होतं, कारण की डायरेक्ट वरती म्हणजे डायरेक्ट वरच्या फ्लोअरवर आहे ना बिलिंग वगैरे काही पास केलं आणि खाली जायचा इतका पाय कंटाळा येतो ना, यामुळं म्हटलं आता डायरेक्ट लिफ्टनीच जावं डायरेक्ट खाली. तर सगळी अशी शॉपिंग वगैरे करून झाली होती आणि आता घरी येण्यासाठी निघलो होतो, कारण की खूप थकावट झाली होती, अशी म्हणजे थकल्यासारखं वाटत होतं. कधी पण बाहेर गेलं ना, तुम्हाला पण असंच होतं ना, मला नक्की सांगा कमेंटमध्ये. खूप कंटाळा येतो घरी आलं ना स्वयंपाक वगैरे करायचा. आणि आमच्या आरू मॅडमला कधीच काय आणलंय, म्हणजे आता तरी लहान होती तेव्हा नाही, पण आता खूप इंटरेस्ट आलाय तिला, कारण की नवीन कपडे आणले ना पहिल्यांदा तिने घालून बघितलेच पाहिजे. तर ती मस्त अशी ना पॅन्ट वगैरे घालून बघितली तिने लगेच, आणि तिला इतका आनंद झालता ना, कारण की रंगीबेरंगी होती, यामुळं लहान लेकरांना कसं रंगीबेरंगी कपडे खूप आवडतात. तर मस्त अशी तिने म्हणजे लगेच घालून बघितली आणि इतकी छान वाटत होती ना, तर आम्हाला डान्स पण करून दाखवत होती ती. तर तिला खूप आनंद झाला होता. तर अलीकडनं आता तिला नवीन पॅन्ट्स वगैरे किंवा फ्रॉक काही पण आणू ना, ती लगेच घालून बघती, किंवा मी जरी लपून ठेवलेलं असलं ना तरी पण आणून देते आणि मला घालायलाच लावती. आणि मस्त असं ना, आता तिने सगळं काही पॅन्ट वगैरे घातलं आणि आता तिला खेळायचा होता बॉल तिच्या पप्पा संग. तर त्यांचा हात धरून ना उठत होती बळच, खेळा आता माझ्यासोबत. तर नवीन बॉल मागवला होता ना मी ऑनलाईन, तर तिला बॉल खेळायला इतकं आवडतं ना. आणि लहान लेकरं कसं म्हणजे काहीतरी ॲक्टिव्हिटी नवीन शिकत असतात या वयात आणि लक्षात पण ठेवतात, आणि बरेचसे लेकरून ॲक्टिव्ह होतं अशा गोष्टींनी. तर ती सुद्धा ना आता बरेच दिवस झाले असं म्हणजे तिच्यासोबत बॉल वगैरे खेळतो ना आम्ही, तर छानपैकी कॅच घ्यायचा म्हणजे शिकलेले आहे नाही का. आपण जर फेकलं ना मस्तपैकी कॅच पकडती. तुम्ही बघू शकतात आता कधी मधी निसटतो, पण छानपैकी ना एक चांगला असा कॅच घ्यायचा पकडायचा ना, आता चांगल्या प्रकारे शिकून गेलेली आहे. तर हे दोघं खेळत होते ना, तोपर्यंत मी आहे ना भराभरा सगळं काम घरातलं आवरून घेतलं, म्हणजे स्वयंपाक वगैरे राहिला होता त्याचबरोबर घरात इकडं तिकडं आमच्या मॅडमनी पसारा घालून ठेवला होता तो पण. आणि आता माझ्या अगोदर आरू मॅडमची चालली आमची अनपॅकिंग करायचं काम, कारण की मी घेतली होती पिशवी, म्हटलं आता जे सामान आणले ते सोडून ठेवावं व्यवस्थित. तर मी कोणती गोष्ट घेतली ती कधी गप्प बसली असं कधीच होत नाही, ती सुद्धा मदत करू लागायला येतच असते कायम. तर ती आलीच होती पहिल्यांदा लगेच, आणि जर नाही ना करून दिलं तिला काही मध्ये असं मदत, तर तिची लई चिडचिड होती लगेच. नाही तर राग तर इतका लवकर येतो ना आम्हाला, तर काही विषयच नाही मग. तर त्यामुळं तिला पण नादी लागत आहे एवढंच थोडंफार माझ्यासोबत. तर दिलं होतं तिला ते पण करून, आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टी सोडून घेतल्या. आणि आटा पण आणला होता फॉर्च्यूनचा, कारण की संपतच आला होता राशनचा आटा, त्यामुळं ऑलरेडी पहिल्यांदाच आणून ठेवला होता, कारण की नको जायला म्हटलं 4-4 वेळा. तर फॉर्च्यूनचा एकदा दोनदा वापरलाय मी, तर छानपैकी म्हणजे चांगल्या क्वालिटी आहे आट्याची, आणि चांगल्या चपात्या पण येत होत्या. तर तोच आणला होता. असं शॉपिंग करून पण झाली होती, मॉलमधून पण आलो होतो आणि खूप थकल्यासारखं वाटत होतं, कारण की कुठं पण बाहेर गेलं ना प्रत्येकाचं हेच आहे, तुमच्यासोबत पण असंच होतं असं मला माहिती आहे. आणि प्रत्येक लेडीजचं तर असंच राहतं, कारण की बाहेर पण जाणं, बाहेरचं बघणं, घरात येऊन घरातलं काम करणं, स्वयंपाक करणं, खूप काही जबाबदाऱ्या असतात यामुळं. आणि त्यामध्ये म्हणजे ना लेकरं असले ना मग जास्तच जरा थकावट सारखी वाटत असती. माझ्यासोबत पण तसंच चाललंय आता काही. तर सगळं कसं आहे ना, सामान वगैरे आणलेलं सोडून घेतलं होतं, आरूला पण खायला घातलं होतं, आणि संपूर्ण असं व्यवस्थित झालं होतं. आता स्वच्छता वगैरे सगळं काही किचनची करून घेतली होती, सगळं काही आवरले, आता फक्त जेवण करायचं राहिले. तर चला आता आजचा म्हणजे असाच होता काही छोटासा ब्लॉग माझा शॉपिंग स्पेशल, आणि तुम्हाला कसा वाटला ना मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि अशाच आपल्या ब्लॉगला तुमचं खूप सारं प्रेम देत राहा. तर चलो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, सी यू.